नमस्कार. खरं तर माझ्या आधी एक इथे कार्यक्रम होता, एंटरटेनमेंट इंडस्ट्रीशी संबंधित लोक इथे येऊन बोलणार होते आणि त्याच्यानंतरचा शेवट या आत्ताच्या सगळ्या सेमिनारचा माझ्या भाषणाने होणार होता. मी राजू खांडेकरांना सांगितलं, म्हटलं माझं भाषण जरा ऐकलं आणि मला भाषणाची संधी आता मिळाली. सर्वप्रथम मी एबीपी माझा यांना 10 वर्ष पूर्ण झाली, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. माझ्या पक्षाला 11 वर्ष पूर्ण झाली आणि ही सगळी वर्ष घालवत असताना ते चालूच आहे आता. आणि मग नंतर मी विचार केला होता, खरं तर मला माझं फेसबुक पेज मला लॉन्च करायचं आहे आणि त्यानिमित्ताने मला पक्षाचा एक मेळावा मला मुंबईमध्ये घ्यायचा आहे. म्हटलं तेव्हाच बोलू, पण खांडेकर पडले आमचे जुने मित्र, आग्रह नाकारता नाही आला आणि म्हटलं आज म्हणून म्हटलं हो म्हटलं त्याला. पण मग मी आता आलो त्यावेळेला वरती विचारपूस केली का आधीची भाषणं काय काय झाली. मग मला असं वाटतं काही गोष्टी मला कळल्या, काही दृश्य अदृश्य वगैरे अशा काही गोष्टी घडल्या. ते म्हटलं कोण कोण काय काय पॉइंट्स बोलले ते मला सांगा. मग मला आमचा तो गणेश ठाकूरने आमच्या त्या सगळे कोणी कोणी काय 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 बोलले ते सांगितलं. अगदीच पुचकवणं सगळं, हाताला काही लागतच नाही. मी आज एबीपी माझाच्या माध्यमातून काही मला सांगितलं राजू खांडेकरांनी पुढची 10 वर्षाचा महाराष्ट्र कसा असेल. मला असं वाटतं आपण मागच्या वेळेला पण एक कार्यक्रम झाला होता, त्याच्यामध्ये 10 वर्षाचा महाराष्ट्र कसा असेल, एक 2, 3, 4 वर्ष झाली असेल मला असं वाटतं हा कार्यक्रम अशा प्रकारचा झाला होता. आणि ज्यावेळेला तुम्ही देश आणि राज्य ज्या वेळेला विचार करतो आपण, त्यावेळेला 10-10 वर्षाचा विचार करून राज्य आणि देश घडत नसतात. ते 100-100, 200-200 वर्षाचा विचार करून राज्य आणि देश घडत असतात. आणि पुढच्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्राचा काय होणार हे सांगायला काही कुठच्या ज्योतिषाची आवश्यकता नाही. अनेक विषय महाराष्ट्रामध्ये आहेत, ते अनेक जण बोलत असतात, चॅनलवरती आपण पाहत असतो, वर्तमानपत्रामध्ये वाचत असतो. शेतकऱ्यांचा विषय असेल, विद्यार्थ्यांचा असेल, महिलांचा असेल, बेरोजगारांचा असेल, रस्त्यांचा असेल, पायाभूत सुविधांचे इतर सगळे विषय असतील, विजेचा असेल, सगळेच विषय असतात. मला असं वाटतं मला जेव्हापासून राजकारणामध्ये थोडंसं समजायला लागलं, आता त्याला बरीच वर्ष झाली, तेव्हापासून मी हेच विषय ऐकतोय. आणि मी काय तुम्ही पण तेच विषय ऐकताय. तुमचं जर समजा आयुष्यातलं रिवाइंडचं बटन जर समजा दाबून बघितलं, तर मला असं वाटतं आज आपण जे विषय बोलतोय हे गेल्या 30 वर्ष 40 वर्ष आपण तेच विषय बोलतोय. आपण त्याच विषयांवरती बोलतो की पाण्याचा प्रश्न कधी सुटणार, बेरोजगारीचा कधी सुटणार, नोकरीचा कधी सुटणार, महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार, शेतकऱ्यांची कर्ज कधी माफ होणार, शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सुटणार. पण या सगळ्या गोष्टींच्या अजूनपर्यंत मला असं दिसतंय की अनेक सरकार आली, परंतु त्याचा खोलात जाऊन विचार करायला आणि तो खोलात जाऊन विचार करून तो लोकांना नक्की काय आहे हे खरं सांगायचं धैर्य कोणी दाखवत नाहीये. आज आपण अनेक ठिकाणी बघतो, मी एक उदाहरण म्हणून सांगतो. केंद्र सरकारच्या जाहिराती चालू आहेत, रस्त्यावरती शौचालयास बसू नका, शौचालय बांधली पाहिजेत, शौचालयात गेलं पाहिजे. हो, प्रत्येकाला वाटतं. या देशातल्या काय जगातल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की उघड्यावरती बसू नये.
आपली इज्जत आणि आबरू आपण रस्त्यावरती घेऊन का बसावं, प्रत्येकाला वाटतं. आणि त्याच्यावरती एवढ्या सगळ्या त्या जाहिराती टेलिव्हिजनवरती चालू आहे, त्याच्यावरती मग चित्रपटांना स्पॉन्सरशिप मिळतात आणि मग त्याच्यावरती वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती येतात, सगळ्या गोष्टी सुरू आहेत. त्याच्यावर किती खर्च चालू आहे तो बाजूलाच, त्याच्याबद्दल कोण बोलतच नाहीये. कशी शौचालय बांधणारात, जिथे पिण्याचं पाणी मिळत नाही, जिथे शेतीसाठी पाणी मिळत नाही, जिथे पाण्याचं एवढं दुर्भिक्ष्य ज्या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आहे, तिथे तुम्ही सांगताय शौचालय बांधा. जिकडे एक बल्ब लावायला वीज मिळत नाही, जिकडे ते शौचालय साफ ठेवण्यासाठी म्हणून तुम्हाला तिकडे पाणी मिळत नाही, तिथे तुम्ही या देशभरामध्ये सांगताय शौचालय बांधा. कोणी खोलात जायला तयार नाही, कोणी स्पष्ट बोलायला तयार नाही. सगळ्या गोष्टी हवेत सुरू आहेत, हवेत. मूळ विषय संपतील कसे याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. माझ्याकडे एक रिपोर्ट आहे, मराठवाड्याचा रिपोर्ट आहे. मराठवाड्यामध्ये ज्या विहिरी बांधल्या पूर्वी, आत्ताच्या सरकारने नाही, त्या विहिरींना साधारणपणे 900 फूट ते 1000 फूट खाली पाणी लागत नाहीये. 900 फूट ते 1000 फूट. मला असं वाटतं नॅशनल जिओग्राफिकचा सर्वे प्रमाणे बघायला गेलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की आत्ताची परिस्थिती मराठवाड्यातली ही जर अशीच राहिली तर पुढच्या साधारणपणे 15 ते 20 वर्षात मराठवाड्याचा वाळवंट होईल. आणि जर का मराठवाड्याचा वाळवंट झाला तर तो जर परत तसाच पूर्वीसारखा जर करायचा आपण ठरवला वाळवंट झाल्यानंतर, तर त्याला साधारणपणे 150 ते 200 वर्ष लागतील. आज जर समजा मराठवाड्यातली जर पाण्याची परिस्थिती ही असेल तर तिथे तुम्ही सांगताय की तिथे शौचालय बांधली गेली पाहिजेत. कशी बांधणार तुम्ही शौचालय? कोण साफ ठेवणार ती? पाणी नाही, वीज नाही, अशा ठिकाणी तुम्ही नवीन काहीतरी योजना आणताय आणि मग तुम्ही सरकारी तुमच्या त्या जाहिरातींवरती एवढा खर्च करताय. आपण खोलात जायला तयार नाही होत. आपण एकमेकांशी खोटं बोलतोय आणि जगतोय. आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या समोरचे आव्हानं काय आहेत, विद्यार्थ्यांच्या समोरची आव्हानं काय आहेत, महिलांच्या समोरची आव्हानं काय आहेत, महाराष्ट्रामधल्या लोकांची आज याच्या पुढची आव्हानं काय आहेत? भरपूर आव्हानं आहेत. पण गेली अनेक वर्ष हा राज ठाकरे जे बोंबलून 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 जे सांगतोय ते अजूनपर्यंत आमच्या पचनी पडत नाहीये. आम्हाला त्या गोष्टींचं गांभीर्यच लक्षात येत नाहीये. हा काय माझा राजकारणाचा नुसता विषय नाहीये. हा पण आज ज्या प्रकारे फक्त महाराष्ट्रावरती, खास करून महाराष्ट्रावरती ज्या प्रकारचं आक्रमण जे बाहेरून येतंय होतंय ते आपण जर आवरू शकलो नाही, मला असं वाटतं आपण पुढच्या 10 वर्षाचा कशाला आपण कसलाच विचार करता कामा नये. मला माहित नाही आज इकडे तुमच्या हिंदी चॅनलचे कोण आलेत किंवा तुमच्या एबीपीचेच हिंदीचे वाले असतील त्यांनी पण ऐकावं. ही हिंदीची जी काही जबरदस्ती सगळ्या ठिकाणी चालू आहे, सगळ्या राज्यांमध्ये कशासाठी चालू आहे, कोणासाठी चालू आहे? आणि जे खास करून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जी गोष्टी सुरू आहेत, माझ्याकडे मुद्दामून आज मला काही 2 गोष्टी सापडल्या त्या म्हणून मी तुम्हाला दाखवण्यासाठी आणल्या. आज एबीपीच्या माध्यमातून आज जर महाराष्ट्रातल्या तमाम मराठी लोकांना जर समजा ही गोष्ट समजली तर मला असं वाटतं त्याचा मला जास्ती आनंद होईल. आणि त्याचा माझ्याकडे प्रूफ आहे. मी विनाकारण ही गोष्ट बोलत नाहीये. आणि तुम्हाला सर्वांना समजणं गरजेचं आहे. मी वाचून दाखवतो आपल्याला. स्पीड पोस्ट द्वारा सूचना अधिकार का मामला, भारत सरकार, गृह मंत्रालय, राजभाषा विभाग, काय लोकनायक भवन, खान मार्केट, नई दिल्ली, दिनांक काय जो असेल तो. विषय सूचना अधिकार अधिनियम 2005 के तहत श्री सलील कुलकर्णी द्वारा मांगी गई सूचना. महोदय,
उपयुक्त विषय पर आपने दिनांक 2/11/2009 के पत्र का संदर्भ ले जो कि दिनांक 23 परत कहते तारीख 2009 को प्राप्त हुआ। पत्र में भारत की राष्ट्रभाषा के संबंध में सूचना मांगी गई है। ऐका मी काय बोलतोय? पत्र में भारत की राष्ट्रभाषा के संबंध में सूचना मांगी गई है। पत्र में बिंदु कायत्री 1 और 5 तक मैं मांगी गई सूचना के संबंध में मैं यह कहना है कि हिंदी को राष्ट्रभाषा घोषित करने के संबंध में भारत के संविधान में कोई प्रावधान नहीं है। हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही, राष्ट्रभाषेचा निर्णय भारतात झालेला नाही। त्याच्यामुळे हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि हिंदी ही तुम्ही सर्व राज्यांनी शिकली पाहिजे। ही जी जोर जबरदस्ती चालू आहे, हिंदी भाषेचा जर समजा तुम्ही जन्म काढला तर तो साधारणपणे आता 100-125 वर्षापूर्वीचा आहे आणि मराठी भाषेचा जर समजा जन्म आपण काढला तर तो 8व्या शतकातला आहे। म्हणजे या भाषांसाठी म्हणून आम्ही आमच्या भाषा सगळ्या बाजूला काढायच्या आणि सगळ्या गोष्टी केंद्र सरकारच्या हातामध्ये द्यायच्या। कशासाठी? आणि त्या हिंदीच्या माध्यमातून माझा काही हिंदी भाषेचा मला काही त्याच्याबद्दल दुस्वास नाहीये। भाषेबद्दल भाषा उत्तम, भाषेचा दुस्वास करणं इतपत मी मूर्ख नाहीये। कुठचीही भाषा ज्यावेळेला निर्माण होते त्यावेळेला ती अप्रतिमच असते। माझ्या वडिलांकडे मोहम्मद रफी यांनी 14 गाणी गायलीत मराठीमध्ये आणि माझ्या वडिलांना हिंदी तर उत्तम यायचंच व्याकरणासकट। क्या है रे तिकडे चलो पलीकडे या लेवलचं हिंदी नव्हतं, व्याकरणासकट उत्तम हिंदी यायचं आणि त्यांना उत्तम उर्दू यायचं। त्यांना उत्तम उर्दू लिहिता वाचता आणि बोलता यायचं। जसं आपण मराठी लिहितो तसं ते उर्दू पण लिहू शकायचे। त्याच्यामुळे भाषेचा दुस्वास करणं हा माझा भाग नाहीये, परंतु आमची भाषा सोडून आम्ही परकी भाषा का म्हणून अंगावरती घ्यायची? आणि या भाषेच्या माध्यमातून जी लोक आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत त्यातनं महाराष्ट्रातले जी मराठी मुलं आणि मराठी मुली आहेत ह्यांचं भवितव्य पुढच्या 10 कशाला पुढच्या काही वर्षात ठरणार आहे का? मराठीचा विचार न करता आपण बाहेरच्या राज्यातनं येणाऱ्या लोकांचा विचार करून आपण आपली भाषा बाजूला सारून आपण त्यांच्या भाषेला आपण काय गोट्या आहोत का घरंगळत जायला? ज्या ज्या राज्यांनी आपल्या भाषेचं तत्व ज्याला जोपासलं, भाषा टिकवल्या, त्यांची माणसं टिकवली। आपण म्हणतो आपण मराठी आहोत, मराठी म्हणजे काय आहोत? आपण मराठी भाषा बोलणारी लोक आहोत म्हणून मराठी आहोत ना। आमच्या कवींना आमच्या साहित्यिकांना दुसऱ्या भाषा येत नव्हत्या म्हणून मराठी लिहिलं नाही त्यांनी। त्यांना उत्तम इंग्रजी यायचं, इतर भाषाही यायच्या, परंतु मराठी साहित्य हे वाढलं पाहिजे, मराठी भाषा ही वाढली पाहिजे, समृद्ध झाली पाहिजे, याच्यासाठी आमच्या कवींनी आणि लेखकांनी केलेले प्रयत्न हे व्यर्थ ठरवायचे। आणि त्या भाषेच्या माध्यमातून येणारी जी सगळी माणसं आहेत, आज आपल्या शहरांमध्ये येणारी माणसं आहेत, त्याच्यानंतर आपण म्हणायचं की आमच्या महाराष्ट्राचं भवितव्य काय? आमच्या मुलांचं आमच्या मुलींचं भवितव्य काय? राहील कुठे आणि उरेल कुठलं भवितव्य? म्हणजे आमचा विचार न करता इतरांचा विचार करणारा हा कालचा, आज काय तारीख आहे? आज 22 तारीख आहे। हा 21 कालचा 21 तारखेचा गव्हर्नमेंटचा GR आहे। हा गव्हर्नमेंटचा GR मी तुम्हाला वाचून दाखवतो, तुमचे उघडले तर डोळे। महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक वगैरे 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 वाचा। माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचे पत्र प्रस्तावना, शासनाने घेतलेले निर्णय, राबविण्यात येणाऱ्या विकास योजना, या योजनांचा झालेला लाभ इत्यादी बाबतीत माहिती हिंदी व गुजराती भाषिक नागरिकांना होण्यासाठी हिंदी व गुजराती लोकराज्य मासिक सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे। घ्या, लोकराज्य नावाचं जे राज्य सरकारचं जे मासिक येतं ते मासिक आता हिंदी भाषेत आणि गुजराती भाषेमध्ये काढायचं सरकारने ठरवलंय। का? तर त्यांना समजावं म्हणून। लोकसंख्या किती त्यांची?
महाराष्ट्राची लोकसंख्या किती? 11.5 कोटी. 11.5 कोटीमध्ये मराठी माणसं किती आहेत? साधारणपणे 9.5 कोटी. 9.5 कोटी लोकांचा विचार न करता आलेल्या बाहेरच्या लोकांसाठी राज्य सरकार लोकराज्य नावाचं त्यांचं मासिक हे हिंदी आणि गुजरातीमध्ये आणतंय. मतांसाठी किती घरंगळत जायचं, याला काही मर्यादा? आणि या सगळ्या माध्यमांना येणारा रोजगार, येणारी संधी ही जर समजा इतरांना मिळणार असेल, आज तुमचे टॅक्सी परवाने आणि तुमच्या रिक्षा परवान्यांना तुम्ही काढून टाकलं की तुम्हाला मराठी भाषा आलीच पाहिजे वगैरे असं काही कंपल्सरी नाही. कोर्ट ठरवणार, नागपूरचं हायकोर्ट ठरवणार की तुमच्याकडच्या रिक्षा आणि टॅक्स्या याच्यामध्ये तुम्हाला चालवणाऱ्या लोकांना मराठी आली पाहिजे अशी काही गरज नाहीये, अट नाहीये. कोर्टांचा संबंध काय या गोष्टींशी? तुमच्याकडे मोबाईल फोन असतील, माझं भाषण संपल्यानंतर एकदा तपासून बघा. हिमाचल प्रदेशमध्ये जा. हिमाचल प्रदेशमध्ये ॲग्रिकल्चरल लँड, हिमाचली माणूस असल्याशिवाय तुम्हाला खरेदी करता येत नाही असा राज्य सरकारचा निर्णय. त्यांचा राज्य सरकारचा निर्णय, तिथे कोर्ट आडवी येत नाहीत. तुम्ही हिमाचल प्रदेशमध्ये जमीन घेऊ शकत नाही. आजपर्यंत आम्ही ऐकलं होतं की 370 कलम हे फक्त काश्मीरामध्ये लागतं. आमच्या हिमाचल प्रदेशमध्ये देखील तुम्ही 1 इंच जमीन घेऊ शकत नाही भारतीय नागरिक म्हणून. तुम्ही त्याला हिमाचलीच माणूस लागतो. हे जर हिमाचल प्रदेशमधली कुठचीही कोर्ट जर समजा त्याला आडवी येत नसतील, तर आमच्याकडच्या टॅक्सी परवाने आणि रिक्षा परवान्यांमध्ये मराठी मुलांची भरती व्हावी किंवा मुलींची भरती व्हावी याच्यासाठी जर आग्रह धरला तर कोर्ट सांगता आम्हाला की मराठीची अट नाही म्हणून. आणि त्याच्यावरती आमच्याकडे काहीही वाटत नाही, आम्हाला काही त्याची शरम पण वाटत नाही. भाषा म्हणून संपून टाकायची आणि दुसऱ्या भाषेच्या नावावरती ज्यावेळेला इतर लोक ज्यावेळेला आपल्याकडे येतात, मी सतत सांगत आलो की ही नुसती येत नाहीयेत माणसं. अनेकांना असं वाटतं राज ठाकरे संकुचित आहे, राज ठाकरे असा विचार करतो, तोकडा विचार. हा तोकडा विचार नाहीये, हा प्रत्येकाच्या राज्याचा विचार आहे. आज माझ्या महाराष्ट्रामधल्या मराठी मुलांचा आणि मुलींचा हा विचार आहे, भवितव्याचा विचार आहे, त्यांच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचा विचार आहे. त्यांना या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नोकऱ्या देता येणार नाहीत, तुम्हाला तिकडे काही करता येणार नाही. आज महाराष्ट्रातली मुलं डॉक्टर व्हायचे, पूर्वी सोपं होतं. 12वी झालं, सायन्स झालं, त्याच्यानंतर तुम्ही जाऊ शकता तिथे मेडिकलला तेवढे पर्सेंटेज मिळाल्यानंतर. आता वेगवेगळ्या परीक्षा सगळ्या घुसवायच्या. म्हणजे महाराष्ट्राने उभ्या केलेल्या पायाभूत सुविधा ही बाकीची राज्य वापरणार. मग मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो, त्याशी माझ्याशी कोणतरी एक जण असाच आपलेच असतात, मराठीच असतात, बेकार हुज्जत घालणारे या विषयावरती. मी म्हटलं ज्या महाराष्ट्रातल्या आमच्या लोकांनी देशाचा विचार करून विषय मांडले, विचार केला, देशाचा विचार केला, मग ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज असतील, लोकमान्य टिळक असतील, आमचे सावरकर असतील, इतर अनेक लोक आहेत, महात्मा ज्योतिबा फुले असतील, एका तरी राज्यातल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आमच्या ह्या लोकांबद्दल एक तरी धडा आहे का? कुठच्या तरी राज्यामध्ये लोकमान्य टिळक किंवा शिवाजी महाराज किंवा याच्याबद्दल कुठच्या तरी राज्यामध्ये शिकवलं जातं का? प्रत्येक वेळेला महाराष्ट्राला उद्देश करायचा की देशाचा विचार केला पाहिजे, पण कोणत्याही राज्याला सल्ला दिला जात नाही की तुम्ही महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे. आणि या भाषेच्या सगळ्या जोरांवरती जर समजा इतक्या मोठ्या प्रमाणावरती या महाराष्ट्रामध्ये जर लोक येणार असतील, तर आमच्या इथल्या लोकांनी करायचं काय? आज मुंबईची तीच परिस्थिती, आज शहरांची तीच परिस्थिती. आणि येणारी वाढती लोकसंख्या याच्यामुळे बोजवारा उडालेली ही सगळी पायाभूत सुविधा आणि सगळी शहरं वाट लागली. मुंबई खराब व्हायला तर काही वर्ष गेली, पण आमचं पुणा, ठाणा ही सगळी शहरं खराब व्हायला वेळ पण नाही लागला. अशीच संपली, अशीच गेली. कुठपर्यंत पसरले पुणे कळतच नाही. कुठे चाललंय पुणा समजत नाही, कुठे चाललंय ठाणा समजत नाही. याच्याबद्दल बोलायचं नाही. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत.
फक्त हे आम्ही म्हणायचं. आज ज्या प्रकारची लोकसंख्या आज महाराष्ट्रामध्ये वाढतीये, त्याच्यानंतर आपण ज्या गोष्टी बोलतो आहोत की सुधारणा व्हायला पाहिजे, त्या सुधारणा होणार आहेत कुठून आणि कशा? इतरांनी केलेल्या गोष्टी चालतात. अल्पसंख्याक नावाच्या एका गोष्टीवरती, अल्पसंख्याक नावाच्या वरती तुम्हाला तिकडे शाळा काढायला परवानग्या मिळतात. त्या शाळांमध्ये पुढे 8वी नंतर पुढे कंपल्सरी नाही, मराठीची गरज नाही. हा काही जातीभेद, धर्मभेद अशातला भाग नाही, पण तुम्ही काय करून ठेवताय ते पण समजत नाही. आज मराठी माध्यमांच्या ज्या शाळा आहेत, या मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये मला काही शाळा मला माहिती आहेत, बालमन विद्या मंदिर सारखी असेल, राजा शिवाजी महाविद्यालयासारखी असतील. तुम्ही नियम घालून दिलेल्या 1 किलोमीटरच्या परिसरामधली लोक तुम्हाला पाहिजेत. हा सरकारने घातलेला नियम. त्याच्या बाहेरची लोक येतात, त्यातले बरेचसे हे मुस्लिम धर्मीय आहेत आणि मुसलमान ते आई वडील त्यांच्या मुलांना तिथे ऍडमिशनसाठी येतात. कारण का तर ह्या मराठी शाळांनी कंपल्सरी या मुलांना अल्पसंख्य या नावाखाली, मायनॉरिटी या नावाखाली ऍडमिशन दिल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये या शाळांमध्ये सुरुवातीला सकाळी ज्यावेळेला शाळा सुरू होते, मी त्या शाळेतला आहे, मला माहिती आहे, सकाळी तिथे शाळा सुरू होते त्यावेळेला सरस्वती वंदना होते. त्या सरस्वती वंदनेच्या वेळेला ह्या मुस्लिम मुलं त्यांच्या आई वडिलांसकट शाळेच्या बाहेर उभी राहतात. सरस्वती वंदना संपल्यानंतर शाळेत आतमध्ये येतात. काय चाललंय काय? सरकार म्हणून कोणाची हिंमत होत नाही की तुम्हाला जर ऍडमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला बसायला लागेल म्हणून. पण इतक्या वर्षांच्या परंपरा सगळ्या सोडून द्यायच्या, तोडून द्यायच्या, फक्त आम्ही सोडायच्या, आम्ही तोडायच्या, बाकीच्यांनी जपायच्या. अल्पसंख्ये नावाखाली ज्या काही शाळा आल्या इतर भाषांच्या, त्याच्यामध्ये एक तर त्यांच्या भाषेतले लोकच नाही आहेत, पण त्यांना अल्पसंख्या नावाखाली शाळा मिळतात. हे शाळांचं धोरण हे तुमच्या राज्यात, महाराष्ट्र राज्यात, बाकीच्या राज्यांमध्ये जाऊन बघा जरा. मी हा विषय तुम्हाला सांगण्याचा, मांडण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे का आज इथे मुख्यमंत्री आले काय आणि अजून कोणी लोक आले काय आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये हे होणार आहे आणि ते होणार आहे. ते होणार आहे कसं होणार आहे? जर रोज अशा वातावरणामध्ये आम्ही जर खड्ड्यातच जाणार असू तर हे विषय पूर्ण कधी होणार आहेत? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय किती वेळा कर्जमाफी, म्हणजे हा सगळा विषय एकदा तुम्ही संपवला पाहिजे. शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत तुम्ही एकदा एकत्र या आणि एकत्र सोडवा तो विषय. काय म्हणणं आहे त्यांचं, काय हवंय त्यांना? त्या दिवशी ते आपले कोण रेव्हेन्यू मिनिस्टर, काय त्यांचं नाव, आपले चंद्रकांत दादा पाटील, ते येऊन गेले माझ्याकडे. हा सगळा विषय मला ते कर्जमाफीचं सांगत होते. तर म्हटलं चंद्रकांत दादा, म्हटलं हे किती काळ चालणार, म्हटलं या सगळ्या गोष्टी. आमचा शेतकरी जगला पाहिजे, त्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे, ह्याच्याबद्दल प्रश्न नाही, परंतु त्याला जे हवंय ते अजूनपर्यंत कुठचंही सरकार पुरवायला तयार नाही. आणि मग कर्जमाफी करायची. कर्जमाफी ही कशी होणार? तुम्ही राज्यावरती किती बर्डन टाकणार आहात पैशाचं, याला काही मर्यादा? कोणत्याही गोष्टी हातामध्ये नसताना फक्त घोषणा करायच्या, फक्त तुम्ही नवीन नवीन योजनांच्या, ज्या पूर्ण होऊ शकत नाहीत, आणि त्याच्यानंतर आम्ही चर्चा करत बसायची की पुढच्या 10 वर्षातला महाराष्ट्र कसा असेल आणि पुढच्या 50 वर्षातला महाराष्ट्र कसा असेल. पोकळ चर्चा याचं कारण मी ज्यावेळेला सुरुवात केली माझ्या बोलण्याला तेच मी बोलतोय, कारण सत्य परिस्थिती कोणी सांगायला तयार नाही, खरी परिस्थिती कोणी मांडायला तयार नाही. आज मीडियाचा रोल घ्या, तो काय फक्त राज्यातला नाही, देशभरातला मीडियाचा रोल घ्या. आज वर्तमानपत्रांचा रोल घ्या, आज तुमच्या चॅनलचा रोल घ्या. काय रोल आहे? चिडी चूप. 3 वर्षापूर्वी ज्या प्रकारच्या बातम्या यायच्या किंवा ज्या प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन जर्नलिझम जे चालू होतं खोदून काढण्याचं, आता का बंद झालं?
मी हे का सांगतोय तुम्हाला, येणाऱ्या पुढच्या पिढ्यांवरती आपण कोणता प्रभाव टाकतो आहोत, काय आम्ही सांगणार आहोत, आमच्या मुलांना काय सांगणार आहोत, की व्हॉट्सअपवरती आम्हाला मोर्चे दिसत आहेत परंतु वर्तमानपत्र आणि चॅनलमध्ये त्याचे फोटो येत नाहीत, त्याच्या बातम्या येत नाहीयेत. आम्ही काय सांगायचं, नाही बाळा काय नाही, मालक विकले गेले, केंद्र सरकारला मालक विकले गेले, त्याच्यामुळे तुला आता बातम्या याच्या पुढे ऐकायला मिळणार. ह्या सगळ्या तुला अगदी छाटून छाटून बातम्या तुझ्या पुढे याच्या पुढे येतील. या जीएसटी नंतर गुजरातमध्ये जे मोर्चे निघाले, सुरतमध्ये जे मोर्चे निघाले, व्हॉट्सअपवरती तुमच्याकडे मोर्चांचे फोटो येत आहेत, त्याच्यावरती तुमच्या क्लिप्स येत आहेत, परंतु चॅनलवरती कोणी क्लिप दाखवायला तयार नाही. वर्तमानपत्रामध्ये त्या कोण पटेल होता तो तिथला मोर्चा काढणार, तो हार्दिक पटेलच्या मोर्चे, त्याची भाषणं ते चालू होतं ना वर्तमानपत्र, इथे वर्तमानपत्र चॅनलवरती. मग अचानक का थांबलं हे सगळं? गुजरातमध्ये होणाऱ्या गोष्टी, तिथे होणारा उद्रेक, तिथे निघणारे मोर्चे हे भारतातल्या कोणत्याही चॅनलवरती दाखवले जात नाही, कोणत्याही वर्तमानपत्रामध्ये त्याचे फोटो येत नाहीत. ही कोणती आणीबाणी? आणि त्या आणीबाणीच्या विरोधात कोणी बोलायला तयार नाही, कोणी काही सांगायला तयार नाही. माझा काय सरकार हा विषय नाहीये. सरकारने चांगल्या गोष्टी केल्या, सरकारने वाईट गोष्टी केल्या. चांगल्या गोष्टी केल्या तर कौतुक करा, मीही करीन. वाईट गोष्टी केल्या तर ठोका. पण आपण पायंडे कोणते पाडतो आहोत आणि भविष्यात येणाऱ्या आमच्या पिढ्यांना आम्ही कोणता आदर्श आम्ही निर्माण करत आहोत, काय सांगणार आहोत आम्ही त्यांना? आदर्श बघायचा असेल आज अमेरिकेत बघा, तुम्ही CNN बघा, न्यूयॉर्क टाइम्स बघा. जरी ट्रम्प तिथे निवडून आले, त्यांच्या विरोधात एक भूमिका घेऊन उभे आहेत. व्हाईट हाऊसमध्ये त्यांना बंदी केलेली आहे CNNला. काही फरक पडत नाही आम्हाला. CNN वाले म्हणाले आम्हाला काही फरक पडत नाहीये. चांगल्याला चांगलं म्हणणं, वाईटाला वाईट म्हणणं. बरं, अनेकदा आम्ही चांगलं करून आम्हाला वाईटच म्हटलं गेलं, तो भाग परत वेगळा. जेव्हा विचारलं जावं काय बाबा हे असं एवढं चांगलं केल्यानंतर का वाईट बातमी, नाही चालायचंच. हे सगळं सोडून देणं, आपण या गोष्टी न बघणं, त्याच्या खोलात न जाणं, आणि त्याच्यानंतर आपण म्हणतोय की भविष्यातला महाराष्ट्र कसा असेल, असा असेल दिन दुबळा, आकार ना उकार ना. येणाऱ्या भविष्यातल्या पिढ्यांना काही माहिती, कुठच्या रस्त्यावरनं जायचंय काय माहित नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार, आधी जे लोक करत होते, काँग्रेस सरकार, हे त्याच्या पुढेच चालू आहेत. ते थापा मारायचे, हे म्हणतात आम्ही दुप्पट थापा मारणार. पण त्याच्या खोलात जाऊन कोणी बघायला तयार नाही, कोणी मांडायला तयार नाही. उद्या राजू खांडेकर म्हणतील आम्ही क्लिप दाखवतो, आम्ही मांडत असाल. परंतु सर्वांनी मिळून ज्या गोष्टी करायला पाहिजेत, आज आमचे साहित्यिक, आज आमचे पत्रकार, आज आमचे लेखक, इतर सगळे लोक कुठे आहेत? मी लहान होतो परंतु जाण होती. त्या आडीमाडीच्या वेळेला कसे सगळे उठले होते हे आम्हाला मान्य नाही. या गोष्टी आम्हाला मान्य नाहीत. हे सांगणारे लेखक होते, पत्रकार होते, संपादक होते. कशाचे पर्वा न करता त्यावेळेला जेलमध्ये गेले, पण भूमिकेपासून हटले नाहीत. कुठे गेली ती माणसं? आणि मग हे आदर्श आम्ही जर समजा डोळ्यासमोर ठेवून जर पुढे जायचं नसेल, जर कोणी बोलायचंच नसेल कुठच्या गोष्टींवरती, आणि हे असंच चालू ठेवायचं असेल, कसले आपण 10 वर्षाच्या गोष्टी बोलतो आणि 20 वर्षाच्या गोष्टी बोलतो आणि 25 वर्षाच्या गोष्टी बोलतोय? काय बोलतोय आपण? विषय फक्त नुसते सेमिनार पुरता आणि फक्त कोणीतरी येऊन फक्त बोलून जाण्यापुरता जर मर्यादित असतील, काही हरकत नाही, बोला. एंटरटेनमेंट. मी ज्या वेळेला आता माझ्या पक्ष संघटनेचा मेळावा घेणार आहे त्यावेळेला मी बऱ्याच गोष्टी सविस्तर बोलणार आहे त्याच्यावरती. पण मला असं वाटतं की या विषयावरती आज जे तुम्ही लोक आलेला आहात, आपण काही गोष्टींचा विचार करणं हा आवश्यक आहे, गरजेचं आहे. म्हणून मला असं वाटतं मी ह्या काही 4 गोष्टी आपल्याला सांगितल्या. पटल्या असतील तर घ्या, नसतील पटल्या तर सोडून द्या. आमच्याकडे काही सोडून देणं पहिलं महत्त्वाचं कार्यच असतं, त्याच्यामुळे तो विषय आलाच.
पण यात एका गोष्टीतनं प्रश्न हे गुंतागुंतीचे होत चाललेले आहेत. त्याच्यातनं जर समजा कोणी सांगत असेल की मला प्रश्न सोडवायचा आणि मी तो सुटेल, आज तरी मला दिसत नाही. मी महाराष्ट्राचा विकास आराखडा हा 2014 साली आम्ही जेव्हा मांडला, इथे अनिल शिदोरे बसलेत, आम्ही सगळ्यांनी त्याच्यावरती काम केलं. मी माझं फेसबुक पेज ज्यावेळेला मी आता ऑगस्टमध्ये आणीन त्यावेळेला मी त्याच्यावरती तर टाकणार आहे. मराठीमध्ये पण टाकणार आहे, इंग्रजीमध्ये पण टाकणार आहे, हिंदीत नाही टाकणार आहे. आणि त्यावेळेला त्याच्यात तुम्हाला दिसेल की आम्ही सगळ्या गोष्टींचा कसा पूर्ण विचार करून तो विकास आराखडा मांडलेला आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटतं आपल्याला या सगळ्या विषयांवरती खूप विषय आहेत या देशामध्ये. आपल्याकडे विषयांची देशामध्ये कमतरताच नसते. आपल्याकडे विषय निर्माण होतात पण संपत नसतात. त्याच्यामुळे खूप विषय वर्षानुवर्ष आपल्याकडे प्रलंबित आहेत. ते कमी होत, ते सुटोत, अशी फक्त पुढच्या 10 वर्षामध्ये मी आशा बाळगतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. आपण अगदी परखडपणे आणि सडेतोडपणे आपलं विजन मांडलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. या सत्रामध्ये आपण इथेच थांबतोय. अगदी थोड्याच वेळात आपण आपलं पुढचं सत्र सुरू करणार आहोत. तेव्हा आतापर्यंत या विजनमध्ये अनेकांनी आपली विजन मांडलेली होती. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातले काही महत्त्वाचे मुद्दे, प्रश्न मांडले हे विजन मांडण्याआधी. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. बघत रहा एबीपी माझा. प्रस्तुत करता सिस्का एलईडी लाइट इयर्स अहेड, पावर्ड बाय विक्रम चहा, कड़कपन जरूरी है. सहप्रायोजक यूनी एन्झाइम, अपचन आणि गॅस संपवा आणि मनसोक्त खा. पार्टनर्ड बाय कॅमलिन, लेट्स मेक लर्निंग फन आणि प्यादे अनेक वजीर फक्त एक, यूपीएल से उलाला. वाव, इतकं रिअल कसं? ढांटानान मिक्सिंगचा मॅजिक. क्रेयॉन्स, कॅमेल ऑइल पेस्टल्स, 2 कलर मिक्स करा आणि नवीन कलर बनवा. काय चाललंय? Camel oil pastels. Mix in some magic. Camel, India's #1 brand of crayons. ट्रिप पे पता नहीं कहाँ कैमरा छूट गया. माय कैमरा फोटो नहीं यार. XUV 500, near life be full of stories. माझा डिओ जास्त चालतो. माझा डिओ स्ट्रॉंग स्मेलचा. ॲडिक्शन मध्ये आहे 2 परफ्यूमचा अनोखा संगम. ॲडिक्शन स्ट्रॉंग वासाचा जास्त चालतो. इतकी कामं करूनही तुझा उजळपणा कधी कमी नाही होत. सोड, मला आंघोळीला जायचंय. गोदरेज #1 मध्ये 3/4 हळद, चंदन आणि इतर नैसर्गिक तत्व, ज्याने माझ्या त्वचेला मिळतो नैसर्गिक निखार. अरे जा. अरे वा, मस्तच. आता कायम चूर्णांच्या नवीन शोध अगदी गोलूया प्रभावी आहेत. मल्लावृत, ऍसिडिटी आणि गॅस कायम दूर ठेवते. पोट आनंदी, सर्व काही आनंदी आहे. कायम चूर्ण आता टॅब्लेटांच्या स्वरूपात उपलब्ध. त्यात ही ढीगभर भांडी तर घासावी लागतील नाही, फक्त टच करावा लागेल. म्हणजे नवीन अँटीबॅक्टेरियल एक्सो. हा फक्त हलक्याशा टचने बॅक्टेरियांना मारतो आणि ह्याचा खास टच अँड शाईन फॉर्म्युला चिकटपणा दूर करतो. एक्सो फॅमिली, हेल्दी फॅमिली. Say hello to the sporty and stylish sedan, which comes loaded with new generation engines, touchscreen infotainment system, and class-leading boot space. Now at incredible post-GST prices. What's more? Test drive and get a chance to meet Lionel Messi in Spain. आई बनण्याचा अनुभव असतो अगदी खास. आणि असा पहिला अनुभव मला दिला प्रेगा न्यूजने. पिरियड्स मिस झाल्यावर तुम्ही प्रेग्नंट आहात की नाही हे सांगतं प्रेगा न्यूज. प्रेगा न्यूजने निश्चिंत रहा. पहली बार मुझे किसी ने अंधेरे से बाहर निकाला. सावधान तो अब उसे रहना होगा. इम्प्रेसिव. ध्रुवा, कल रात 8 बजे, स्टार गोल्ड पर. Every heart has its own beat. Why did I stop listening to mine? Why did I leave my passion behind? I started up again.
signature. So what are you waiting for? Log on to signaturestartup.in. बना आपल्या किस्मतचा डायरेक्टर. DSP ब्लॅक सोडा. माझा डिओ जास्त चालतो. माझा डिओ स्ट्रॉंग स्मेलचा. ऍडिक्शन मध्ये आहे 2 परफ्यूमचा अनोखा संगम. ऍडिक्शन स्ट्रॉंग वासाचा जास्त चालतो. पहली बार मुझे किसी ने अंधेरे से बाहर निकाला. सावधान तो अब उसे रहना होगा. इम्प्रेसिव. ध्रुवा कल रात 8 बजे स्टार गोल्ड पर. ट्रिप पे पता नहीं कहाँ कैमरा छूट गया. कैमरा फोटो नहीं यार. The new age XUV 500. May your life be full of stories. पतंजली सादर करीत आहे कडुनिंब, ॲलोवेरा, हळद, चंदन, गुलाब इत्यादी जडीबुटींपासून निर्मित बाथ सोप. यामध्ये जडीबुटींसोबत 40% शुद्ध नारळाचं तेल आणि वनस्पती ऑइलचं संतुलित मिश्रण आहे. त्यामुळे मिळते तुमच्या त्वचेला नैसर्गिक कोमलता आणि सुंदरता. आता सुपर सिवर पॅक वर 5 रुपये वाचवा. मन क्यों बहका रे बहका आधी रात को बेला महका रे महका आधी. Manforce Jasmine flavored condoms. Get naughty. किती सुंदर आहे. शी सो टॅलेंटेड. मम्मी मम्मी नवीन संतूर हळद आणि चंदनाचे सर्वोत्तम गुण एकत्रित करून बनवतात, ज्यामुळे तुम्हाला मिळते तरुण तेजस्वी त्वचा नेहमी. मम्मी सुद्धा सादर आहे नवीन संतूर सँडल आणि आमंड मिल्क सोप. यातील बदाम मिल्क कोरड्या त्वचेला बनवतो कोमल आणि नितळ, ज्यामुळे आपण दिसाल सुंदर नेहमी. धगधगत्या उन्हात फुलला मोसंबीचा चेहरा. बेस्ट क्वालिटी निवडक मोसंबीच्या पल्पची मजा घ्या प्रत्येक गल्प मध्ये. नवीन मिनट मेड पल्पी मोसंबी. ग्रोन इन इंडिया, मेड इन. टीचर 1 minute प्लीज. पंक्चर ना खटारे को छोड़, देख मेरी फास्ट रेस कार चली स्मूथ एंड नॉन स्टॉप. कैमलिन पेन पेंसिल मेरी फास्ट रेस कार. कैमलिन इंडियाज #1 ब्रँड ऑफ मेकॅनिकल पेन्सिल. लेट्स हॅव फन. महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक आमदार सतीश चव्हाण. The advanced XUV 500 now at a new price. एक इंसान को 8 तरीकों से डिस्ट्रॉय करना. कीर्ति, बुद्धि, पावर, इमोशन, हिम्मत, पैसा, मोरालिटी, सब कुछ. सो तेरे पास कोई ऑप्शन नहीं है मेरे अलावा. ध्रुवा कल रात 8 बजे स्टार गोल्ड पर. Progressive Education Societies, modern schools, colleges and management institutions, UGPG programs in arts, commerce and science, pharmacy, agri-biotech, microbiology and B.Ed. For more details, contact today. फ्रेशर्स पार्टीसाठी नवीन ड्रेस, नवीन हेअरस्टाईल, पण ऍक्ने असलेला तोच जुना चेहरा नॉट डन. सिंपल, घ्या ऍक्नेस्टा. याची 3 स्टेप ऍक्शन बॅक्टेरियावर अटॅक करते, ऍक्ने संपवते आणि स्किन क्लिअर करते. ऍक्नेस्टा, ऍक्नेचा स्पेशलिस्ट. न्यूरोबियॉन ट्रू हीरोज देखिए 23 जुलाई दोपहर 3:30 बजे. मुथूट फायनान्स भारताचा क्रमांक 1 सर्वाधिक विश्वासार्ह फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रँड सादर करीत आहे गोल्ड लोन केवळ 1% प्रति महिना व्याज दरावर. सोबत मिळवा अधिकतम कर्जाची रक्कम, मिळवा मोफत विमाकृत लॉकर, ऑनलाईन गोल्ड लोनची सुविधा,
कॉल करा 180012023838. नो झंझट, लोन फटाफट. अशी तशी दोस्ती नाही, एक पाऊल ही नंबर 1 यारी आहे, ही नंबर 1 यारी आहे. यू नो आय कांट. मी इथेच ठीक आहे, पण आपल्याला झेप घ्यायची आहे सेड. झेप. अरे घाबरू नकोस ना, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. त्याचीच तर भीती वाटते मित्रांनो. मॅकडॉनल्ड्स नंबर 1 सोडा. जगूया आज नंबर 1 मैत्री. प्रत्येकाला हवा असतो आणखी थोडा गोरेपणा, पण शेड कार्ड्स भिंतींसाठी असतात, तुमच्या चेहऱ्यासाठी नव्हे. खरी समस्या आहे डार्क स्पॉट. नवीन निव्हिया मेन डार्क स्पॉट रिडक्शन फेस वॉश व्हाईटनॅट युक्त. हा डार्क स्पॉट्स कमी करतो, मिळवून देतो स्वच्छ नितळ त्वचा. जसे आहात तसेच दिसा. निव्हिया मेन, इट स्टार्ट्स विथ यू. Say hello to the sporty and stylish sedan, which comes loaded with new generation engines, touchscreen infotainment system, and class-leading boot space. Now at incredible post-GST prices. What's more, test drive and get a chance to meet Lionel Messi in Spain. त्यात ही ढीगभर भांडी कर तर घासावी लागतील नाही, फक्त टच करावं लागेल. म्हणजे नवीन अँटीबॅक्टेरियल एक्सो. हा फक्त हलक्याशा टचने बॅक्टेरियांना मारतो आणि ह्याचा खास टच अँड शाईन फॉर्म्युला चिकटपणा दूर करतो. एक्सो फॅमिली, हेल्दी फॅमिली. हे आहे एबीपी न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात एबीपी माझा. उघडा डोळे, बघा नीट. हेडलाइंस ब्रॉट यू बाय सुहाना मसाले. अब खाना बनेगा सुहाना. अनेक अदृश्य हात सरकारसोबत असल्यानं राजकीय भूकंप होणार नाही. एबीपी माझाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला इशारा. राज्याचं विजन ठरवण्याऐवजी मुख्यमंत्री निवडणुकांच्या राजकारणात मशगूल. सेनेच्या संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार. खासदार उदयनराजेंवर कारवाई होणारच. गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांची माहिती. कायदा सुव्यवस्थेमुळे रात्रीची कारवाई टाळल्याचं स्पष्टीकरण. पाणीपुरीची पुरी बनवणारे मुंबईतले कारखाने अन्न औषध विभागाच्या टार्गेटवर. गोवंडीतल्या 4 कारखान्यांची तपासणी सुरू. धुवाधार पावसानं कोल्हापूरचं कंबरडं मोडलं. पुणे नाशिकचं धरण फुल. मुंबईत भरतीमुळे सतर्कतेचा इशारा. गुजरातच्या सौराष्ट्रात पूरस्थिती. राजकोट आणि भावनगरमध्ये तुफान पाऊस. जनजीवन विस्कळीत. लोणावळ्यात मंकी हिलजवळ पुन्हा ट्रॅक खचला. मुंबईहून कोल्हापूरकडे जाणारी कोयना एक्सप्रेस उशिरानं. धुळ्यातील कुख्यात गुंड गुड्ड्याच्या हत्येप्रकरणी संशयिताला अटक. 5 दिवसांनंतर सागर पवार पोलिसांच्या ताब्यात. नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. विजन पुढच्या दशकाचा या कार्यक्रमात जाऊया, जिथे कलाकार मंडळी आपलं विजन मांडतील. मी मंचावर आमंत्रित करते. वायकॉम 18चे बिझनेस हेड मराठी सिनेमासाठी निखिल साने, सोबतच अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री अलका कुबल आणि लेखक आणि दिग्दर्शक रवी जाधव. आपण चौघांनी यावं आणि सोबतच आपलं स्वागत करण्यासाठी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर.
आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि हे सत्र पुढे नेण्यासाठी माझी सहकारी प्राजक्ता धर्माधिकारी आपल्यासोबत असेल. खरं तर ज्ञानदाने जसं मगाशी ओपनिंगमध्ये सांगितलं त्याच पद्धतीने गेल्या 10 वर्षांमध्ये किंबहुना 5 वर्षांमध्ये मराठी सिनेमा खूप बदललेला आहे. सैराट असू देत, नटरंग असू देत, वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. बॉक्स ऑफिसवर देखील मराठी सिनेमाने 100 कोटींचा गल्ला जमवलेला आहे. मात्र पुढच्या 10 वर्षातलं आव्हान काय असणार आहे? मला निखिल सरांपासून सुरुवात करायची आहे. सो पुढच्या 10 वर्षातलं पहिलं आणि सगळ्यात मोठं आव्हान काय असेल मराठी इंडस्ट्री समोर? मग ते नाटक, सिनेमा, वेब सिरीज, मालिका या सगळ्याच अनुषंगाने. सर्वप्रथम नमस्कार. एबीपी माझाला मी खऱ्या अर्थी धन्यवाद देऊ इच्छितो, कारण मला असं वाटतं की एंटरटेनमेंटच्या बद्दल अनेक परिसंवाद होतात. आम्ही सगळेच जण अनेक ठिकाणी असतो, सगळ्यांना एकमेकांना भेटत असतो. पण मला वाटतं इतक्या स्ट्रक्चर्ड पद्धतीने किंवा इतक्या सिरियस पद्धतीने एंटरटेनमेंटचा पुढच्या 10 वर्षांचा विचार करणारा परिसंवाद मला वाटतं मी मराठीत काय किंवा हिंदी, इंग्लिश फोरम्समध्ये जातो तिथे कुठेही झालेलं नाही आहे. त्यामुळे मी तुमचे खरोखर आभार आहे की मला असं वाटतं खूप महत्त्वाचा हा विषय आहे तो याच्यासाठी की मगाशी तिन्ही प्रस्तावनेमध्ये म्हटलं की ज्या प्रकारे आपण म्हणूया एंटरटेनमेंटच्या संकल्पना बदलत आहेत, विशेषतः ज्या प्रकारची ॲक्सेस मीडियम सध्या उपलब्ध होत आहेत त्याच्याने पुढची 10 वर्ष तर राहून द्या, मला वाटतं 5 वर्षातच त्याचं चित्र वेगळं असेल. आणि जी काही कन्व्हेन्शनल माध्यमं आहेत, म्हणजे आपण असं म्हणूया की अगदी प्रिंट मीडिया आहे, ते TV आहे, इथपासून त्याच्यात खूप आमूलाग्र बदल ऑलरेडी घडताना दिसत आहेत. आणि मला असं वाटतं डिजिटल क्रांती जी येणार आहे त्या क्रांतीचा खरं तर मला असं वाटतं कोणालाच आता अंदाज नाही आहे. आपण एक प्रकारे सगळेच जण तिथे एक हवेत तीर मारतायत असं मला वाटतं कधी कधी. पण डिजिटल मीडियम जो आहे तो ह्या सगळ्या कॉन्सेप्ट्सला, म्हणजे या सगळ्या मेकर्सना मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करेल तर तो चॅलेंज करेल असं मला असं वाटतं. आणि त्याच्याकरता महाराष्ट्रातलं जे आपलं टॅलेंट आहे, म्हणजे आपल्याकडे असलेले कलाकार आहेत, लेखक आहेत विशेषतः आणि दिग्दर्शक आहेत, ह्या सगळ्यांमध्ये हे पोटेन्शियल आहे की आपल्या सगळ्यांकडे ती एक ग्रेट अडॅप्टेबिलिटी आहे. आणि ह्याचं कुठेतरी कारण म्हणजे हा एक वेगळा विषय होईल की आपली जी एक शैक्षणिक पात्रता आहे की या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आज सोलापूरमध्ये जा, कोल्हापूरला जा, पुण्यात जा, तर इथल्या असलेल्या सगळ्या जनरेशनला आज गेम ऑफ थ्रोन्स पण छान माहिती आहे, झी मराठीवरल्या मालिकाही सगळ्या छान माहिती आहेत, त्यांना सैराट देखील छान माहिती आहे, आणि त्यांना येणारा टॉयलेट एक प्रेमकथा नावाचा सिनेमा आहे जो वायकॉमचा सिनेमा आहे तोही त्यांना माहिती आहे. सो ही जी प्रगल्भता आहे कॉन्टेंट समजून घेण्याची किंवा कॉन्टेंट बद्दलची अशी जी एक आशा आहे, तर मला असं वाटतं ही खूप जबरदस्त काय म्हणूया स्ट्रेंथ आहे आपली. त्यामुळे एकीकडे डिजिटल मीडियम एक वेगळ्या प्रकारच्या गोष्टी, एक वेगळ्या प्रकारच्या कॉन्टेंट निर्माण करण्याची गरज आपल्याला काय म्हणूया एक पुश करणार आहे. पण त्याचबरोबर आपल्याकडे असलेलं एक टॅलेंट आहे ते नक्कीच हे आव्हान स्वीकारू शकेल असं मला कुठेतरी वाटतं. आणि म्हणजे एक शेवटचा मुद्दा या ह्याच्यातला असं मला वाटतं की गेल्या 10 वर्षात ज्या प्रकारे विशेषतः मराठी TV, मराठी सिनेमा ज्या प्रकारे वाढला आहे आणि त्याला येणारी डिजिटलची साथ आहे पुढच्या 10 वर्षामध्ये, तर मला असं वाटतं मराठीची जी ताकद आहे ती येणाऱ्या 5 ते 10 वर्षात आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येईल असं मला वाटतं. जसं आता तुम्ही बोलताना उल्लेख केला, आपल्याकडे प्रयोग कायम होत असतात मराठीमध्ये. आता देखील कच्चा लिंबूच्या निमित्ताने दिग्दर्शक, अभिनेता म्हणून आम्हाला रवी जाधव यांच्या रूपाने पाहायला मिळणार आहे. मात्र हे प्रयोग होत असताना बॉक्स ऑफिसवरती ते चित्रपट फार काही कमाल करू शकत नाही. याची कारणं काय वाटतात? नमस्कार, धन्यवाद एबीपी माझा आणि अभिनंदन 10 वर्ष कंप्लीट केल्याबद्दल. कारण आपण सगळेच आता एका चॅलेंजिंग वर्ल्डमध्ये राहतोय. प्रत्येक ठिकाणी खूप चॅलेंजेस आहेत आपल्याला, आणि त्यामध्ये 10 इयर्स सक्सेसफुली कंप्लीट करणं इज रिअली रिमार्केबल. मला पर्सनली विचाराल की नेक्स्ट 10 इयर्स आणि त्यामध्ये काय काय होणारे बदल, तर मला नेहमी असं वाटतं की लास्ट 2-3 इयर्स बॅकच हे डिजिटल सुरू झालेलं आहे. खूप स्लोली ती आपल्यापर्यंत पोचलं. आणि मराठी सिनेमा सदैव बघतो की त्याचा एक खूप छान टाईट बजेट असतो, एक सुंदर गोष्ट असते, ती मोस्टली टार्गेट असते मिडल क्लास लोकांकडे. मला वाटतं येत्या 5-6 वर्षात सगळे बदलून जाणार मला वाटतं. कारण जी मुलं आहेत, जी माझी मुलं आहेत फॉर एक्झाम्पल, ते मराठी एंटरटेनमेंट अजिबात पाहत नाहीत.
आणि सर्वात मोठं चॅलेंज ॲज अ दिग्दर्शक किंवा निर्माता माझ्यावरती असं असेल की त्याला मी कसं आणू. ज्या पद्धतीने आज सगळे विचार करतात की आपण मुलांना कसं मराठी शिकवू, तसंच आपण मुलांना मराठी चॅनल्स दाखवायला कसे भाग पाडू, आपण त्या मुलांना मराठी सिनेमा दाखवायला कसं भाग पाडू, आपण त्या मुलांना मराठी नाटक बघायला कसं भाग पडू. आपण अजूनही म्हणतो की सुवर्ण काय युग चालू आहे मराठी सिनेमांचं आणि नाटकाला पण खूप रिस्पॉन्स मिळतोय, पण यंग मुलं येत आहेत का? जो टार्गेट ऑडियन्स 13 to अराउंड 22-24 आहे तो येतो आहे का? तो नाही येत आहे. तुम्ही पहा अमर फोटो स्टुडिओ नाटक आलं होतं ते यूथसाठी होतं, पण तिथे यूथ येत नव्हता. 35 ते 40 वर्ष आणि त्याच्या पुढची लोकच तिथे येत होती. आज एवढी मोठी एकांकिका चळवळ महाराष्ट्रात चालू आहे, इतक्या पद्धतीची यंग मुलं नाटकं करतायत. मग मराठी कॉलेजचे स्टुडंट नाटकं का पाहत नाहीत? मराठी कॉलेजचे स्टुडंट मराठी सिनेमा सेलिब्रेट का करत नाहीत? एखादं उदाहरण असतं अख्ख्या वर्षामध्ये जो मराठी यंग मुलं जो सिनेमा डोक्यावरती घेतात आणि तो सिनेमा खूप चालतो. त्याचा टाइमपास असेल, सैराट असेल, म्हणजे पोटेन्शियल आहे, ताकद आहे. मराठी यंग मुलांना सिनेमा पाहायचा आहे, पण त्यांच्यासाठी आम्ही गोष्टी निर्माण करतो आहोत का? ते आज गेम ऑफ थ्रोन बघतायत, त्यांना अत्यंत आवडतंय. ते आज वेगवेगळ्या वेब सिरीज बघतायत, त्यांना अत्यंत आवडतंय. त्यांच्याकडे व्हॉट्सॲप आहे. आता हे व्हॉट्सॲप एक टीव्ही चॅनलसारखं काम करतंय. म्हणजे आज मॅक्सिमम माणसं दिवसातनं 4-4, 5-5 तास व्हॉट्सॲपवरती बिझी असतात. त्यांना सिनेमासाठी 2 तास नसतो. हा फॅक्ट आहे. आज फेसबुकवरती बरीचशी माणसं, म्हणजे हे आपण मीडियम म्हणून पकडले जात नाही, एंटरटेनमेंट मीडियम म्हणून पाहिले जात नाहीत. फॉर मी दे आर व्हेरी बिग एंटरटेनमेंट चॅनल्स. कारण फेसबुकवर त्याचे व्हिडिओज यायला लागले. आधी यूट्यूब होतं, आता व्हॉट्सॲपवर लोक मॅक्सिमम व्हिडिओ लोक व्हॉट्सॲपवर पाहतात. त्यामुळे आता नाटक, सिनेमा, वेब सिरीज, त्यानंतर येणारं इलेक्शन. आता जेव्हा इलेक्शन येतं किंवा एखादी मोठी घटना घडते तुम्ही बघता की न्यूज चॅनल एंटरटेनमेंट चॅनल बनतात. त्यावेळी मॅक्सिमम माणसं हे न्यूज चॅनल पाहत असतात आणि त्यावेळी सिनेमा हॉल रिकामे पडलेले असतात. त्यामुळे सगळ्याचा आपण जर विचार केला तर मला वाटतं मग पोटेन्शियल कुठे आहे? तर मराठीमध्ये सर्वात मोठं लॅकिंग गोष्ट आता आहे ती यूथसाठी सिनेमा तयार करणं. आणि मला पर्सनली वाटतं तुम्ही गेल्या 3-4 वर्षात बघा हायएस्ट चाललेले सिनेमे हे यूथसाठी केलेले होते आणि त्याला यूथला चांगला रिस्पॉन्स दिला. मग 120 पैकी फक्त 5 सिनेमे यूथचे का बनतात? पण जे यूथसाठी म्हणून बनवतात त्यांचं टेकिंग आणि त्यांची कथा किंवा त्यांची मांडणी ही 1980ची असते. मग ते यूथला नाही आवडत. त्यामुळे आजच्या यूथला समजून त्यांचे विषय काय आहेत हे समजून जर सिनेमा केला तर मला वाटतं कमतरता आहे मराठीमध्ये की नाही मिळत आहे. आता प्रेक्षकांना जे हवंय ते नाही पाहायला मिळत. कारण तोच उद्याचा ऑडियन्स आहे, तोच पुढच्या 10 वर्षाचा मोठा ऑडियन्स आहे. तोच ऑडियन्स त्याच्या मुलांना सांगेल आणि तो ऑडियन्स कंटिन्यू होईल. अदरवाईज इट्स व्हेरी डिफिकल्ट. आणि मी नेहमी म्हणतो की सुवर्ण काळ वगैरे ते सगळं अफवा आहेत, व्हेरी फ्रँकली. कारण 120 सिनेमे बनतात प्रत्येक वर्षाला. खूप मोठी त्या 120 पैकी तुम्हाला खरं सांगतो 50 जणांना सिनेमा कसा करतात हेही माहीत नसतं. आता उरले 70. त्या 70 पैकी फक्त 5 मोजून गेल्याच मी 10 वर्षात बघा ओनली 5 फिल्म्स हे 5 करोडचा बिझनेस क्रॉस करतात. म्हणजे किती भीषण अवस्था आहे बघा. त्यामुळे मी नेहमीच म्हणतो नका बोलू सुवर्ण अवस्था, खूप खूप लांब होतं अभियान त्याच्यापासून. नाही, खरं तर आता तुम्ही जसा उल्लेख केला ना तसं भाषेचा अंतर किंवा सिनेमा हे माध्यम असं आहे ना की ज्याच्यामध्ये भाषेचा अडथळा येत नाही. कारण आमच्याच ऑफिसमधले सगळे तरुण वर्गातली मुलं जी मल्याळम सिनेमा म्हणजे चार्ली असू देत, प्रेमम असू देत 2दा-3दा पाहिलेली आहेत. म्हणजे भाषा समजून घेण्यासाठी त्यांनी ते चित्रपट पाहिलाय. मग मराठीमध्ये हे कमी पडतंय, मराठी इथे कमी पडतंय? ॲब्सोल्युटली. कारण आता मला आठवतं ना जसं एक्झॅक्टली तुम्ही बोललात की भाषा आता म्हणजे खूप मागे पडत चालली आहे. लोकांना एखादं गाणं साऊथचं आवडलं ते पाहताना ते व्हायरल होते. हल्ली कोणती पूजाचा व्हिडिओ सडनली व्हायरल होतोय कारण ते क्रंजी असं मी ऐकलं. त्यामुळे हे एक वेगवेगळे नवे प्रकार येत चालले आहेत आणि ते इतके इंटरेस्टिंग आहे. ते अंडरस्टँड करून लक्ष ठेवून आपल्या बाजूला काय चाललंय, आजचा एक्झॅक्ट ऑडियन्स कोण आहे जो मॅक्सिमम सिनेमा पाहतो किंवा मॅक्सिमम एंटरटेनमेंट कन्झ्युम करतो, त्याच्यासाठी होत आहे का काम? त्याच्यासाठी काम होत नाही. मला नेहमी असं वाटतं की गेम ऑफ थ्रोनची जी इमेजरी आहे आपण पुन्हा पुन्हा म्हणतोय की त्या टाईपची इमेजरी, त्या टाईपचं बिगनेस, त्या टाईपचं टेकिंग, त्या टाईपची गोष्ट सांगायची पद्धत किंवा आजच्या नेटफ्लिक्सच्या असणाऱ्या सगळ्या सिरियलच्या तुम्ही पटकथा बघा, त्या इतक्या अमेझिंग पटकथा असतात. त्या करणं हे खूप गरजेचं आहे मला वाटतं. आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वात मोठं चॅलेंज ते आहे की त्याच कौटुंबिक गोष्टी आपण नेहमी असं म्हणतो की मराठी सिनेमाची मराठी एक बाज असतो, मराठी सिनेमाचा एक मराठी असतो. मला वाटतं नाही, आता मला वाटतं त्याच्या बाहेर पडावं लागेल आपल्याला. बाहेर पडायला हवं. आपल्याला जास्त वैश्विक व्हावं लागेल. कारण मराठी भाषेत ती ताकद आहे. आणि मला वाटतं की आज जसं तुम्ही राईटली बोललात की एव्हरी लँग्वेज लोक कोणत्याही प्रकारचं एंटरटेनमेंट पाहतात, त्यांना फक्त त्या मोमेंटला तो टाइमपास हवा असतो. त्या मोमेंट आणि त्यांना जे हवंय ते जिथे मिळतंय त्याला ते ॲब्सोल्युटली.
मला खरं तर मृणाल तुम्हाला विचारायचं आहे, म्हणजे मराठी बायकांना कायमच किंवा मराठी सिनेमामध्ये, फिल्म्समध्ये, नाटकांमध्ये कुठेही बायका या कायमच अबला दाखवलेल्या आहेत किंवा ती कुठला एखादा उद्योग जरी करत असेल तर ती मसाल्यांचा उद्योग करेल, अशा पद्धतीने महिलांचं चित्र अजूनही दाखवलं जात आहे. अगदी झी मराठीचा उल्लेख केला तर त्यामध्ये देखील अशाच प्रकारच्या महिला आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून मग यूथ इकडे वळत नाहीये आणि मग त्यांच्यासाठी काय करायला हवंय आणि बायकांचं हे चित्र बदलणार आहे का? मी थोडीशी सहमत नाही याच्याशी, निदान माझ्या बाबतीत तरी. मी मराठीतली माझी सगळ्यात गाजलेली भूमिका होती अवंतिका आणि ती अजिबातच अशी नव्हती. आणि साधारण घरात न बसणाऱ्या आणि व्यवस्थेविरुद्ध भांडणाऱ्या स्त्रियांच्या भूमिका माझ्या वाट्याला आल्या किंवा मी त्या स्वीकारल्या असं म्हणूया. त्यामुळे चित्र असंच आहे असं नाही. मला आनंद दोन गोष्टींचा होतो की गेल्या 5 वर्षामध्ये तू पण याला सहमत होशील की एंटरटेनमेंटमध्ये, मीडियामध्ये प्रचंड महिलांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याला रिसेप्टिबिलिटी पण महिलांचीच वाढलेली आहे जास्त आणि असं मला खूप मनापासून अभिमान वाटतो. एक छोटासा किस्सा सांगते. माझी मालिका होती एक गुंतता हृदय हे नावाची आणि एका खूप मोठ्या महिला मेळाव्याला मी गेले होते आणि तिथे एक बाई माझ्याकडे खूप टक लावून बघत होती. मला काही कळलं नाही की ती माझ्याकडे अशी का बघते. माझी मुलाखत झाल्यानंतर ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की मी तुमची मालिका ना 2दा बघते. तर हे असे अनुभव आम्हाला कायम येतो की आम्ही दुपारी पण बघतो, रात्री पण बघतो. तर मी म्हटलं हो का, बरं. तर म्हणे नाही पण तुम्ही विचारा ना का. तर मी म्हटलं का. तर म्हणे नाही, मी जो नवीन एपिसोड टेलिकास्ट होतो तो मी नीट बघत नाही, मी दुसऱ्या दिवशी नीट बघते. मी तोपर्यंत अगदी बुचकळ्यात पडले होते. म्हटलं काय नेमकं हिला म्हणायचंय. तर ती म्हणे की एक्स्ट्रामॅरिटल अफेअरवरची मालिका होती ती. तर ती म्हणे की जो नवा एपिसोड येतो तो मी असा बघते कारण इथे माझा नवरा बसलेला असतो. आणि हा किस्सा मला सांगायचा आता इथे अशासाठी वाटलं की दुपारचा एपिसोड ती नीट बघते एपिसोडमध्ये काय होतंय, पण रात्रीचा एपिसोड ताजा जो असतो तो नवऱ्याची रिॲक्शन काय, त्याचं काही लफडं चालू आहे का हे बघण्यासाठी ती घालवते. आणि या तिच्या वक्तव्याला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की माझ्या असं लक्षात आलं की इतका इम्पॅक्ट करणारं हे माध्यम आहे की स्वतःच्या घराला प्रत्येक गोष्ट लावून बघताय तुम्ही, स्वतःच्या नात्याला लावून बघताय. आणि आता हा प्रकार कदाचित वाढत जाईल कारण एंटरटेनमेंट खूप पर्सनलाइज्ड होत चाललेली आहे. मला जे आवडतं तेच मी बघते, नॉट नेसेसरीली माझ्या घरात जे बघितलं जातं ते मी बघते. त्यामुळे महिलांच्या आवडीनुसार सुद्धा आता एंटरटेनमेंट. पण म्हणूनच मग जबाबदारी वाढत चालली आहे आणखी. डेफिनेटली जबाबदारी वाढत चालली आहे. डेफिनेटली प्रेशर पण वाढेल असं मला वाटतं. याचं मुख्य कारण असं आहे की प्रत्येक घरातली 6 माणसांची जर फॅमिली असेल तर त्यातल्या प्रत्येकाचं वेगळं काहीतरी एंटरटेनमेंटबद्दलचं मत आहे, त्याचा चॉईस आहे आणि त्याला ते सगळं मिळतंय. जर मराठीत नाही मिळालं तर इंग्लिशमध्ये मिळेल, इंग्लिशमध्ये नाही मिळालं तर साऊथच्या कोणत्या तरी भाषेत मिळेल. त्याच्यामुळे ते शोधणार आहेत त्यांना जे हवं आहे ते. त्याच्यामुळे आपल्याला कायम ऑन द टोज राहायला लागणार आहे. मला अलकाताई तुम्हाला विचारायचं आहे, म्हणजे आता ज्या पद्धतीने मीडिया बदलत चाललेला आहे, माध्यमं बदलत चाललेली आहे, म्हणजे तुम्ही नाटक बघा, तुम्ही सिनेमा बघा, तुम्ही सिरियल बघा, तुम्ही वेब सिरीज बघा, असं वाटतंय की या काळात असायला हवं होतं आपण, म्हणजे एक 20-25 वर्षांपूर्वी सुरुवात करण्याच्या ऐवजी आता नवीन प्रयोग करता आले असते आणि आता या काळात संधी जास्त मिळाली असती. नाही असं वाटतं, पण 30-35 वर्ष टिकणंही खायचं काम नाही असं वाटतं. ते तर आहेच. कारण पण मगाशी जसा प्राजक्ता प्रश्न विचारला मृणालला की अबला म्हणून पडद्यावर स्त्री दाखवली जाते, मी तर तशाच भूमिका केल्यात. हे रडवण्यात हातखंडा असं मला बिरुद लावलं जातं. ती इमेज होती, मी करत गेले. पण तेव्हाचा सिनेमा मला आठवतोय की म्हणजे वर्षाला 15-20 सिनेमे लागायचे. आता 100 जवळजवळ सिनेमे होतात, पण त्यातले 3 ते 4च सिनेमे चालतात. हे दुर्दैव आहे, रवीनी जसं सांगितलं तसं. आणि खरंच वाईट वाटतं की सिनेमा पोहोचत नाही. आणि आता 1-1.5 कोटीचा सिनेमा राहिलेला नाही कारण तुमची पब्लिसिटी, मार्केटिंग आणि सर्वात मला असं वाटतं की या मीडियाला आता ओव्हरपॉवर केले ते डिस्ट्रीब्युटर आणि थिएटर ओनरने. कारण प्रोड्युसर आपली मेहनत करतो, युनिट करतं, डिरेक्टर करतो, आर्टिस्ट करतात, सगळे टेक्निशियन्स करतात. क्वालिटी वाईज फिल्म कुठेही कमी नसते, खूप चांगली बनवली जाते, कंटेंट चांगला असतो. पण तरीही कधी कधी पूर्वी मला आठवत आहे, म्हणजे इवन मी माहेरच्या साडीचं उदाहरण देईन की सुरुवातीला सिनेमा एवढा चालला नव्हता 3-4 वीक, पण तेव्हा थिएटर ओनर ऐकायचे, सिनेमा चालवला जायचा आणि मग ती माउथ पब्लिसिटी होऊन हळूहळू तो खूप जोरात चालायचा. आता तसं राहिलेलं नाही. एका वेळी आपली एवढी सेंटर्स लागतात आणि डिस्ट्रीब्युटर किंवा थिएटर ओनर पण जरा जरी तुमचा फर्स्ट वीकला बुकिंग नसेल तर सिनेमा काढायला लावतात. मग कधी कधी तो पोहोचत नाही आणि मराठी ऑडियन्स पाहताना प्रायोरिटी हिंदी
हिंदी सिनेमाला देतो. मग अशी रवीने सांगितलं तसं फॅमिली बघायला दुसरा सिनेमा जाईल, पण मराठी सिनेमाला फक्त त्यातले म्हणजे मी म्हणेन सिनियर सिटीजन किंवा आई वडील असाच ऑडियन्स जातो. तर हे चित्र नक्कीच बदलायला हवं आणि मराठी चित्रपटाला प्रायोरिटी देऊन त्या पद्धतीचे विषय आले तर मला असं वाटतं की चालायला हवेत. पण मार्केटिंग आणि पब्लिसिटी हे खूप महत्त्वाचं गणित आत्ता झाले. याच अनुषंगाने मला विचारायचं आहे की आत्ताच्या घडीला म्हणजे ज्या पद्धतीने हिंदीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं, एखादी बिग बजेट फिल्म येणार असेल तर बाकीचे त्या तारखेला दुसऱ्या फिल्म्स रिलीज करत नाहीत. ही एकही मराठीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. अगदीच मागच्या आठवड्यातलं उदाहरण घ्यायचं झालं तर सुबोध भावेचे 2 चित्रपट एकाच दिवशी रिलीज होत आहेत. म्हणजे त्या कलाकारालाही कळत नाही की आपण कुठल्या फिल्मचं प्रमोशन करावं. मग ही एकी असायला नको इंडस्ट्री म्हणून, तर मग वाढणार कसं आपला मराठी सिनेमा? मला असं वाटतं कधी कधी म्हणजे एकी आहे असं माझं मत आहे, अगदी नाही याच्यातला भाग नाही आहे. इनफॅक्ट ती वेगळ्या अर्थी आहे की उलट आम्ही एकमेकांना म्हणजे आमच्यातलं चित्र दुसरंही सांगायचं झालं की एकमेकांना रिक्वेस्ट केली की लोक ऐकतात सुद्धा. हिंदीमध्ये तर हे तुम्ही करूच शकत नाही की कोणाला रिक्वेस्ट केली आणि कोणी काही तुमच्या रिक्वेस्टचा आदर केला अशी परिस्थिती नाही आहे. गेल्या महिन्याचं अशी काही काही उदाहरणं होतात. मला वाटतं गेल्या वर्षी मृणालचाही 2 वर्षापूर्वी जेव्हा सिनेमा होता तेव्हा एकाच दिवशी 6 चित्रपट होते. पण मला असं वाटतं कधी कधी ती परिस्थिती अशी येते की तिथनं मार्ग नसतो आणि थिएट्रिकल रिलीज हा एक फॉर्मॅट असा आहे की तुम्हाला दर शुक्रवारी सिनेमा रिलीजच करायला लागतो. त्यामुळे तिथे असलेले 52 आठवडे आणि 52 आठवड्यात येणारे 100 सिनेमे ह्याचं वेळापत्रक ते व्यस्तच राहणार आहे. त्यामुळे हा प्रश्न मराठी करता नाही, हा इतर सर्वच भाषांना भेडसावत असतो असं मला वाटतं. पण ऍक्च्युली या बाबतीमध्ये ऑडियन्स खूप सुजाण आहे मला वाटतं. कारण मी बरेच एक्झाम्पल बघतो की एका आठवड्यात 5 सिनेमे 4 सिनेमे ते फक्त एकमेकांचा शेअर कमी करतात, पण चालतो आणि लक्षात जातो तो सिनेमा जो उत्तम आहे. झालंय असं आता की एक आधी सुंदर काळ होता जेव्हा आपण एक थिएटरच्या आतमध्ये जायचो, सगळीकडे मस्त काळोख असायचा, चांगले स्पीकर्स असायचे, चांगलं AC असायचं आणि त्याच्यासाठी तयार केलेला एक एक्सपिरियन्स म्हणून तो सिनेमा असायचा. मग तसं ते म्युझिक असायचं, त्याप्रमाणे मध्ये सायलेन्स असायची वगैरे. आता तो लोकलमध्ये पाहिला जातो, आता तो हॉटेलमध्ये पाहिला जातो, आता तो चालत्या रस्त्यांमध्ये पाहिला जातो, रिक्षामध्ये पाहिला जातो. इमॅजिन करा ही जर सवय वाढत गेली तर ॲज अ दिग्दर्शक 2-3 वर्षानंतर मला तसं डिझाईन करायला लागेल की हा सिनेमा हा ट्रेनमध्ये पाहिला जाणार आहे बरं का, तसं मला साऊंड लाऊड ठेवायला लागेल. सो तिथपर्यंत वेळ आलेली आहे. त्यामुळे आपण जर म्हणतो फ्युचर, तर मला वाटतं खूप बारकाईने प्रत्येक गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. चांगल्या सिनेमाकडे पाहिलं पाहिजे, वाईट सिनेमांकडे सुद्धा पाहिलं पाहिजे. कारण मला वाटतं वाईट सिनेमांकडनं जास्त शिकता येतं की हे काय करू नये. आणि जसं जसं वर्ल्ड मी प्रत्येक वेळी बघतो की मुलं बघतायत ते लोकलमध्ये, मला असं वाटतं माझा सिनेमा लोकलमध्ये बघतील ना लगेच, मग मी तो कसा करू की जो त्यांना लोकलमध्ये सुद्धा बघायला आवडेल. कारण मी नक्की विसरू शकत नाही की लोक पाहतायत, मला ते मान्य करावं लागेल की ते पाहतायत. थिएटरमध्ये कमी आणि बाहेर जास्त पाहतायत. मी पहिल्याच ह्याच्यात जे म्हटलं की मराठीत इतकी प्रगल्भता आहे दिग्दर्शकांची की आज रवीला लक्षात येत आहे की लोकलमध्ये सिनेमा बघणार, रिक्षात सिनेमा बघणार आणि हे नवं चॅलेंज आहे आणि त्याच्याकरता तो ऑलरेडी प्रिपेअर होतोय. सो माझा जो मुद्दा होता की आपल्याकडे ही गुणवत्ता आहे की नवीन चॅलेंजेसला किंवा नव्या परिस्थितीला आपण खूप लवकर अडॅप्ट करू. पण मग यालाच जोडून मला म्हणायचं आहे की पायरसी, फिल्म लीक होणं किंवा अशा पद्धतीने ही जी आव्हानं आता पुढे येत आहेत त्याच्यासाठी हिंदीमध्ये आपल्याला आणखी एक गोष्ट पाहायला मिळते की इकडे फिल्म रिलीज होते आणि पुढच्या 8-1 दिवसात Amazon प्राईम किंवा अशासारख्या ज्या डिजिटल वेबसाईट्स आहेत त्याच्यावरती फिल्म रिलीज होते, लोक तिथून डाउनलोड करू शकतात किंवा ती पाहू शकतात. तर अशा पद्धतीने मराठीने पावलं उचलणं गरजेचं आहे असं नाही वाटत का? हो, ॲब्सोल्युटली. आय थिंक ते होतंय आणि मला म्हणजे काही काही गोष्टी या टप्प्यानुसार होतात. म्हणजे बरोबर 10 किंवा 20 वर्षापूर्वी मराठी इंडस्ट्री होती का, तर नव्हती. आज आपण 20 वर्षांनी पुढच्या 10 वर्षाचा विचार करतोय, तर हे त्याचं यश आहे असं मला वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणात असलेली TV चॅनल्स आहेत, वर्तमानपत्र आहेत, डिजिटल ॲप्स आहेत, मराठी सिनेमा ग्रो होतोय. सो मला वाटतं हा सगळा व्यवहार जो बघितला तर तुम्ही एक साधारण 1000 कोटीचा बिझनेस आज मराठी इंडस्ट्रीचा आहे. सो आय थिंक ही इटसेल्फ एक मोठी गोष्ट आहे आणि ती ग्रो होईलच. सो आत्ता सैराटचं उदाहरण द्यायचं झालं तर नेटफ्लिक्स US त्यांनी सैराटला डिजिटली ट्रॅक करून तो अक्वायर केलेला पहिला मराठी सिनेमा आहे. सो आता ही गोष्ट घडत जाणार आहे की पूर्ण जगाचं म्हणजे ह्या ज्या सगळ्या इंटरनॅशनल कंपनीज आहेत त्यांचंही लक्ष तुम्ही किती चांगलं कॉन्टेंट बनवताय ह्याच्याकडे राहणार आहे. आणि मला वाटतं तिथे आपण असं मला कुठेतरी वाटतं की आज भारतामध्ये आपण सगळ्यात बेस्ट भारतीय सिनेमा मराठी लोक बनवत आहेत असं मला वाटतं. म्हणजे मराठीतलं टॅलेंट हे आहे, बेस्ट इंटेलेक्च्युअली बेस्ट सिनेमा आज भारतात मराठीतला आहे, त्याच्याबद्दल काहीच शंका नाही असं मला वाटतं. आणि येणाऱ्या पुढच्या काळात तो अधिक वाढेल अशी मला खात्री आहे.
प्राजक्ता, मला एक छोटीशी ॲडिशन याच्यात करावीशी वाटते की आता येणाऱ्या काळामध्ये काय होईल असा आपला विषय आहे पुढच्या 10 वर्षात. मला असं वाटतं की खूप डेमोक्रेसी आलेली आहे सिनेमा बनवणे या विषयामध्ये. आजकाल आता कालच लॉन्च झाला जिओ, की तुम्हाला इन्स्ट्रुमेंट पण फ्री मिळतं आता, ज्याच्यावर तुम्ही तुमचे सिनेमे बनवू शकता. आणि आता कुठेही म्हणजे देर इज नो बार की कोणत्या शहराची मक्तेदारी नाही राहिली. मॉलिवूड कदाचित मुंबईत आहे असं आपण म्हणतो, किंवा बॉलिवूड जास्ती करून मुंबईत आहे असं आपण म्हणतो. पण आता भारतातला कोणताही माणूस स्वतःच्या छोट्याशा ॲपवर, फोनवर कोणती फिल्म शूट करू शकतो, शॉर्ट फिल्म्स बनवतो, त्या कॉम्पिटिशन्समध्ये जातो. एक गमतीचं उदाहरण म्हणजे एक श्यामची आई फाउंडेशन नावाचं फाउंडेशन आहे पुण्यात शिक्षकांसाठी. त्यांच्या एका सेमिनारला मी गेले होते, मध्ये त्यांनी असं मुलांना विचारलं की तुम्हाला जास्ती कोणत्या क्षेत्रामध्ये रस आहे, आणि त्यांना मत द्यायचं होतं. 75% मुलांनी सांगितलं मीडियामध्ये रस आहे. ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट हे मला ठरवताच आलं नाही तेव्हा, आणि काय बोलावं हे मी बुचकळ्यात पडले. याचं कारण असं की सगळ्यांनाच फिल्म्स बनवायच्या, सगळ्यांनाच मीडियामध्ये यायचं आहे. म्हणजे प्रेक्षक कोण आहेत आणि बनवणारे कोण आहेत याचं एक खूप मोठी दुविधा इंडस्ट्री त्यामुळे मोठी होणार आहे. डेफिनेटली मोठी होईल आणि मोठी व्हावी. इतक्या मुलांना इंटरेस्ट असेल तर, पण हा इंटरेस्ट योग्य दिशेने जातोय की नाही, त्याचं योग्य शिक्षण घेतलं जातं आहे की नाही, ही पण गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणखी एक छोटा मुद्दा असा की चित्रपट गावागावांमध्ये बघितले जसे जातात तसे चित्रपट कसा बघावा याचा संस्कार अजिबात होत नाही, आणि नुसतेच बघितले जातात किंवा डाउनलोड केले जातात, आणि कोणीही मिळेल त्या पद्धतीने चित्रपट बघतो अशी एक परिस्थिती आहे. याच्यावर सुद्धा थोडंसं काम होईल अशी एक आशाजनक स्थिती आहे. नक्की होईल. तुम्ही म्हणताय म्हटल्यानंतर कलाकारांच्या आणि दिग्दर्शकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यावर काम निश्चितच होईल. अलकाताई, मला तुम्हाला विचारायचं आहे, म्हणजे तंबूतल्या चित्रपटांची राणी म्हणून तुमची ओळख आहे. बॉक्स ऑफिसवरती चित्रपट किती चालेल यापेक्षाही जो तिथे जाऊन त्या प्रेक्षकांना तुमचं काम अपील होत आहे, त्यानंतर आज इथे आपण आहोत आणि येणारा पुढचा काळ कसं पाहताय तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे? नाही, मी त्या निमित्ताने बरीच ग्रामीण भागात फिरले. 2005ला आमची स्वतःची फिल्म सुहासिनीची सत्वपरीक्षा जी झीवर नेहमी दाखवली जाते, आणि मला एका डिस्ट्रीब्युटरने असंच फसवल्यामुळे मी गेले होते स्वतः घेऊन ती फिल्म, आणि खूप बिझनेस केला. म्हणजे मला वाटलंच नव्हतं, ज्या प्रोडक्शन कॉस्ट होती त्याच्याहूनही डबल बिझनेस मी जत्रेमध्ये केला. हे मला अजिबात अपेक्षा नव्हती की तेव्हा जत्रेत एवढा बिझनेस होतो. त्याच्या 2 वर्षानंतरही फिल्म नेली, त्यांनीही चांगला बिझनेस केला. पण आता जत्रेतला बिझनेसही 25% आलाय. एवढा कमी आलाय कारण याचमुळे की टीव्हीवर लगेच सिनेमा पाहायला मिळतो, मोबाईलवर पाहायला मिळतो, आपण कुठेही बसलो तरी सिनेमा आपल्याला सहज पाहता येतो. तेव्हा त्यांच्यासाठी काही एंटरटेनमेंटचं साधन नव्हतं. तेव्हा लोक जत्रेत यायचे, सिनेमा पाहायला जायचे. आता हा काळ बदलला आहे, आणि अगदी मला असं वाटतं की तुम्ही चांगल्या प्रतीचा सिनेमा करणं ही आधी पहिली ड्युटी आहे तुमची. किती जण असे प्रोड्युसर्स आहेत किंवा डिरेक्टर्स आहेत की अरे आपल्याच भागाचा विचार करतात. म्हणजे मी उदाहरणार्थ म्हणेन की सोलापूर आहे, अरे हा माझा सिनेमा मी फक्त सोलापूरसाठी केला. हे काय आहे? सिनेमा हा जागतिक पातळीवर नेण्यासाठी बाकीचे जण प्रयत्न करतायत, तर तुम्ही सिनेमा पुन्हा मागे खेचताय. तर प्रत्येकाने हे आत्मपरीक्षण करायला हवं की सिनेमा एक चांगल्या प्रतीचा करायला हवा आणि तो जगापर्यंत पोहोचायला हवा. मराठीमध्ये खूप चांगल्या दर्जाचे चित्रपट आपल्याला पाहायला मिळतात, आशयघन असतात. मात्र सायफाय फिल्म असू देत, ॲक्शन फिल्म असू देत, त्या मात्र अजूनही होत नाहीयेत. मग तरुणांना तेच हवंय आणि ते द्यायला आपण कमी पडतोय रवीजी? तुम्ही जर लास्ट 5-6 महिन्यामध्ये ऑब्झर्व केलं असेल तर तुम्हाला बरेचसे खूप मोठे सिनेमे येत आहेत मराठीमध्ये, असा एक तुम्हाला एक अंदाज येईल. त्याचं मेन कारण असं आहे, तुम्ही आपण बऱ्याचदा हॉलिवूडला बरंचसं फॉलो करतो की ते कोणत्या टाईपचा सिनेमा करतायत, ते कोणत्या टाईपचं बिझनेस मॉडेल बनवतायत. तर तुम्ही तर तिथे पाहिलं, आता तिथे 2 प्रकारचे सिनेमे होतात, एक छोटा सिनेमा आणि एक अत्यंत मोठा सिनेमा. त्याचे मधले असे सिनेमे तुम्हाला सहसा पाहायला मिळणार नाहीत की त्याचं बजेट असं मधलं वगैरे सेफ असतं. मराठीमधले तुम्ही पाहिलं 90% सिनेमे हे मधले असतात, सेफ. म्हणजे काय, सगळ्याचं बजेट सेफ असतं, कलाकार सगळे सेफ निवडले जातात, म्युझिक डायरेक्टर सेफ निवडला जातो. एकदम प्रचंड मोठी उडी, म्हणजे 10 करोडच्या वरचा सिनेमा किंवा मग 1 करोडचा. आता अशाच गोष्टी होणार असं मला पर्सनली दिसतंय, कारण ज्या पद्धतीने वेब सिरीजने जे नवं मार्केट तयार केलं आहे भव्य दिव्य गोष्टींचं, ज्याच्यामध्ये VFX आहेत. कारण मराठीमध्ये कॅरेक्टर तशी कमी नाहीत आपल्या इतिहासामध्ये. एवढे मोठे मोठे योद्धे होऊन गेले, राजे होऊन गेले, त्या सगळ्यांच्या गोष्टी यायच्या. आतापर्यंत फक्त बजेट हा एक प्रकार होता, गेले म्हणजे 2010 ते आतापर्यंत आपण जर पाहिलं. पण यापुढे मला वाटतं ती सगळ्या स्टुडिओची एक मोठी स्टेप अशी असणार आहे की वर्षातनं एक तरी अत्यंत मोठा सिनेमा आणि 3-4 मोठे छोटे सिनेमे. कारण तुम्ही पाहिलं, जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हे 2 प्रकारचे सिनेमे खूप चालत आहेत. खूप छोटे, छान, क्यूट, स्वीट, किंवा खूप मोठे.
तुम्ही आता बऱ्याचशा अनाउन्समेंट, कालच मला तानाजीची अनाउन्समेंट झाली आणि मग आमचा शिवाजी म्हणून सिनेमा आम्ही करतो. तर ह्या सगळ्या त्या दिशेने चाललेलं पाऊल आहे की एक तर अत्यंत मोठं भव्य दिव्य काहीतरी करायचं, त्यांना ऍटलिस्ट इंटरनॅशनल सिनेमाचा एक्सपिरियन्स द्यायचा इन टर्म्स ऑफ एव्हरीथिंग. किंवा मग छोटीशी लहानशी फिल्म जे फेस्टिवलला जाईल, लोकांना आवडेल. सेफ जो एक बिझनेस जो होता सेफ, आता मला वाटतं सेफचं हळूहळू ना कमी होऊन लोकांना रिस्क घ्यायला लागतील. मराठीमध्ये तसं जास्त कोण जोखीम पत्करत नाही. आपण पण रिस्कचा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा तो पैशाशी निगडीत असतो, बजेट आणि मग त्याच्यावर येणारी ती फिल्म. मग हे रिस्क घेणारे प्रोड्युसर्स आपल्याकडे नाहीयेत म्हणून असं होत नाहीये, अशा प्रकारचे चित्रपट येत नाही. पण मला वाटतं जे उत्तम निर्माते आहेत त्यांना मार्केटचा अंदाज असतो की ह्या मोमेंटला काय चाललंय आणि ही मार्केटमधून आलेलं डिमांड जर असेल की वी नीड समथिंग बिग टू वॉच, वी वॉन्ट दॅट एक्सपिरियन्स, तर मला वाटतं मग निर्माते त्यांचा जो गिवन बजेट जो असेल तो अशा पद्धतीने अलॉट करतील की ते एखाद दुसरा सिनेमा मोठा भव्य दिव्य, एखाद दुसरा स्मॉल, असं कोणते छान एक त्याचं एक सुंदर मला वाटतं बुके तयार करतील. ऍक्च्युली रवीचा मुद्दा तो खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही जर हिंदीमध्ये बघितलं ना तर हिंदीमध्ये आता त्याला टेंटपोल सिनेमे म्हणतात. तर फक्त मोठे सिनेमे, मोठ्या स्टारचे सिनेमे ह्यांची जागा उरले, छोट्या सिनेमाचं स्थान खूप कमी झालंय. वेरॅज तुम्ही आपल्याकडे बघितलं तर तुम्हाला एक लईभारी पण दिसेल आणि त्याचबरोबरीने तुम्हाला एलिझाबेथ एकादशी पण दिसेल. सो तुम्हाला सैराट पण दिसलाय आणि या चीव ची चौका पण दिसलाय, ज्या दोन्ही सिनेमांना लोकांनी त्या तुलनेने खूप चांगला प्रतिसाद देताना आपल्याला बघायला मिळालं आहे. आणि जसं रवी म्हणाला की मोठा सिनेमा, तर आय थिंक येस, ते मला वाटतं आम्हाला सगळ्यांना खुणावतंय, सगळ्या प्रोड्युसर्सना किंवा आता स्टुडिओ म्हणून वायकॉमला पण. तर पुढच्या वर्षी आम्हालाही काहीतरी एक्साइटिंग मोठं करायचं आहे आणि आय थिंक हेही असं घडायला हवं की आपण एक मोठ्या सिनेमाचा आज विचार करतोय, म्हणजे बजेटच्या पलीकडे जाऊन कॉन्सेप्च्युअली एक मोठा सिनेमा तयार करावा. तर मला असं वाटतं ही खूप चांगली गोष्ट आहे, ह्याचा आपण विचार करतोय. मराठीमध्ये ही एक विशेषता आपण मानायला पाहिजे की श्वाससारखाही चित्रपट होतो आणि सैराट सारखाही चित्रपट होतो किंवा नटसम्राट, बालगंधर्व. पण मग अगदी बोटावर मोजण्या इतकेच चित्रपट होतात. श्वास नंतर आपल्याला नटरंग, सैराट अशा चित्रपटांची नावं घ्यावी लागतात. आपल्याकडे रांग का नाही लागत चित्रपटांची? अरे रांग खूप लागते. नाही, पण हे प्रमाण, हे 10% गुड वर्कचं प्रमाण युनिव्हर्सल आहे. हे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही पाहाल ना तर 100 माणसं काम करतात, ते 10च एफिशियंट असतात, 90 माणसं फक्त लिफ्टमन असतात. आणि प्राजक्ता दुसरं असं आहे की मला वाटतं कधीतरी ही सुरुवात असते. तुम्हाला सुरुवातीलाच, मला वाटतं हे चांगलं आहे, सुरुवातीलाच जर 100% यश मिळालं तर नंतर काय करणार आपण, ते काही क्रॉस नाही करू शकत आपण. तर आता आपण 10-20% आहोत, ते चांगलं आहे. तिथनं मला वाटतं की मी पुन्हा सांगतोय की मला खात्री आहे की जे यंग रायटर डिरेक्टर्स आहेत ना की त्यांच्यामध्ये इतकी छान एनर्जी आहे की आम्हाला काहीतरी परफॉर्म करायचं आहे, जे घडवायचं आहे, जे एका जागतिक पातळीवरच्या गुणवत्तेचा असेल. सो गुणवत्तेचा हा जो पॉईंट आहे, पॉईंट ऑफ एक्सिलन्स, आय थिंक तो खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही काहीतरी बोलत होता. एक आनंद अशा गोष्टीचा होतो की महाराष्ट्रामध्ये अनेक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्स घडतात आणि त्याला केवळ मराठीच नाही तर देशोदेशीच्या फिल्म्स येतात आणि त्यांना विद्यार्थ्यांचा, यंग ऑडियन्सचा खूप चांगला प्रतिसाद आहे. मला वाटतं यांनी सुद्धा एक अभिरुची घडायला मदत होईल, एक ग्लोबल सिनेमा बनायला मदत होईल, एक विचार आपला थोडासा ग्लोबल होईल आणि तो सिनेमात मांडण्याची पद्धत सुद्धा ग्लोबल असेल. त्यामुळे पुढच्या 10 वर्षामध्ये असे अनेक एक्सपेरिमेंट्स होतील. गेल्या आठवड्यामध्ये 2 चित्रपट प्रदर्शित झालेत, एक मांजा आणि एक लपाछपी. हे दोन्ही जॉनर्स मराठीमध्ये जवळजवळ आजपर्यंत नव्हते आणि ही पहिली पावलं आहेत. मला वाटतं खूप प्रोत्साहन दिलं पाहिजे आपण त्यांना आणि हा ग्लोबल सिनेमा बघण्याचाच परिणाम आहे असं मला कुठेतरी वाटतं. मात्र यालाच अनुसरून विचारायचं आहे की रजनीकांत दिला दाक्षिणात्य सिनेमाने किंवा चिरंजीवी दिला, असा सुपर हिरो आपल्याकडे मराठीत आजपर्यंत झाला नाही. येत्या काळामध्ये असा एखादा सुपर हिरो किंवा अशा प्रकारचे हिरोज मराठीमध्ये बघायला मिळू शकतील? आपल्याकडे सुपर हिरो आला तर त्याचं म्हणजे तो घडावा आणि तो इथे मोठा व्हावा, ही आमची इच्छा आहेच, सगळ्यांची इच्छा आहे. पण त्याच्यावरती माझं म्हणणं आहे की आपल्याकडे सुपर हिरो नाही आणि तरी आपण यशस्वी आहोत, ही देखील खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही एका हिरोच्या मागे जाल ना त्यावेळेस आपली जी आज स्ट्रेंथ आहे, जी मराठी नाटकाची, साहित्याची, मराठी वर्तमानपत्रांची होती, की आपण कॉन्टेंटला खूप महत्त्वाचं मानतो. की मराठी नाटक आजही का चालतं, की आजही लोक मराठी बालिकांमध्ये आशय आहे, आशय घनता आहे असं का म्हणतो, मराठी सिनेमामध्ये का आशय घनता आहे. तर मला वाटतं ही आपली स्क्रिप्ट इज अवर, असं मला वाटतं आणि म्हणूनच सैराटचं यश हे त्याच्याकडनं त्यामुळेच कुठेतरी येतं असं मला वाटतं.
त्यामुळे येत्या 10 वर्षांमध्ये देखील आपल्याला अशाच पद्धतीचे आशयघन सिनेमे पाहायला मिळतील आणि तरुणांसाठी काहीतरी वेगळं नक्कीच दिग्दर्शकांकडून पाहायला मिळणार आहे. तुम्ही आज आलात आणि एवढी छान चर्चा या निमित्ताने झाली, वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. आता इथेच थांबतोय. तेव्हा मराठी चित्रपटसृष्टीचं पुढच्या 10 वर्षातलं विजन या सगळ्या मान्यवरांनी व्यासपीठावरती मांडलं. विजन पुढच्या दशकाचं हा कार्यक्रम आहे, तर संध्याकाळी 7 वाजता तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकणार आहात. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतोय, बघत रहा एबीपी माझा.